नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर न्यूज लाईव्ह यावरती. मित्रांनो, दिवाळी अगोदर राज्य शासनाने सांगितल्याप्रमाणे पीक विम्याचे वाटप सुरू करण्यात आलेले आहे. यामध्ये खरीप विमा पिकाचे वाटप सुरू करण्यात आले आहे. यामध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी पीक विमा असेल हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही गतवर्षी खरीप पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम बँक खात्यात जमा होणार आहे. खरीप पीक विमा 2023 वाटप सुरू. मित्रांनो, नक्की कोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्या पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, कोणत्या शेतकऱ्यांनी पीक विमा लाभ घेतलेला याबद्दल थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत. शेतकऱ्यांना शेतीसाठी संपूर्ण निसर्गावर अवलंबून राहावं लागलं आहे. अशावेळी जर निसर्गाने साथ दिली नाही तर शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत मिळावी या अनुषंगाने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. बहुतांश 2023मध्ये शेतकरी खरीप पीक विमा भरला होता. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी, पूर, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांनी प्रतीक्षा होत आहे ती पीक विमा नुकसान भरपाईची. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये विरोधकांनी पीक विमा नुकसान भरपाईचा प्रश्न मांडला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर म्हणजे सांगितले की शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम येत्या 30 नोव्हेंबर 2023 पूर्वी वाटप करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांकडून घोषणा करण्यात आल्यानंतर जवळपास 244,25,25,869 रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या पीक विमा पोटी वाटप करण्याचा अधिकृत शासनाने निर्णय जारी करण्यात आला आहे. पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात. पीक विमा वाटप शासन निर्णय निर्गम झाल्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम वाटप सुरुवात करण्यात झालेली आहे. तर आता HDFC इरॉकी कंपनीच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा उरविला जातो त्या जिल्ह्याच्या पीक विमा वाटप सुरुवात झालेली आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा. आता उर्वरित 75% पीक विमा सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर आता बहुतांश शेतकऱ्याला 2023चा एकही रुपयापर्यंत मिळाला नाही. 25% किंवा 76% मिळाला असा पीक विमा मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांना 75% मिळतील नाही. शेतकऱ्यांना एकूण 100% पीक विमा मिळणार आहे. महाराष्ट्रातील ज्या 5 विमा कंपन्या आहेत त्या 5 विमा कंपन्याला शासनाच्या माध्यमातून अनुदान म्हणून पहिल्या टप्प्याने 48 कोटी, दुसऱ्या टप्प्यात 724 कोटी आणि उर्वरित अनुदान 244 कोटी रुपये प्राप्त झाला आहे. आणि जवळपास एकूण त्या 5 विमा कंपन्या 1880 रुपये मिळतील आणि हे उर्वरित 75% विमा म्हणून मिळणार आहे. या जिल्ह्यात पीक विमा वाटप. परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा उर्वरित 75% पीक विमा सुरुवात झाली आहे. हा पीक विमा पोस्ट हार्वेस्टिंगचा डाटा आणि पीक कापणी प्रोजेक्ट एवढा नुकसान झालं असेल त्या नुकसानाच्या आधारावर मिळत असतो आणि या पीक विम्याच्या नुकसानाची रक्कम ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यात पीक विमा वितरणाला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर नांदेडसुद्धा उर्वरित पीक विम्याला सुरुवात होणार आहे आणि जवळपास बीड जिल्ह्याचा विचार केला तर 8 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना उर्वरित 75% पीक विमा मिळण्याची शक्यता आहे. आणि आकडेवारी संख्या शेतकऱ्याची जास्तीत जास्त असल्यामुळे जवळपास वाटप 30 नोव्हेंबरपर्यंत जाऊ शकतो. 30 नोव्हेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होईल. महाराष्ट्रामध्ये जेवढे 5 विमा कंपन्या आहेत त्या पीक विमा कंपन्या माध्यमातून उर्वरित 75% पीक विमा वाटपाला लवकरात लवकर होईल. 2 कंपन्या माध्यमातून सुरुवात झाली आहे, परंतु बाकीच्या ज्या उर्वरित पीक विमा कंपन्या आहेत त्या पीक विमा कंपन्यासुद्धा लवकरच हा पीक विमा वाटप सुरू करतील. 10 नोव्हेंबर
ते जास्तीत जास्त 30 नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण पीक विमा वाटप होईल अशी अपेक्षा आहे. आणि हा पीक विमा राहिलेला म्हणजे उर्वरित 75% पीक विमा असणार आहे. आणि पीक विमा पोस्ट हार्वेस्टिंग हा डाटा कापणी प्रयोग अंतर्गत जे नुकसान जेवढा काय झाला असेल त्यांच्या आधारावर मिळतील ते जास्तीत जास्त 30पर्यंत संपूर्ण पीक विमा वाटप होईल. अपेक्षा आहे की हा पीक विमा राहिलेला म्हणजे उर्वरित 75% पीक विमा असणार आहे. आणि पीक विमा पोस्ट हार्वेस्टिंग हा डाटा पीक कापणी प्रयोग अंतर्गत नुकसान जेवढं काही झालं असेल त्याच्या आधारावर मिळणार असतो. शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप हंगामातील पीक विम्याचे पैसे जसा जमा होण्यास सुरुवात झालेली असून मराठवाड्यातील कित्येक शेतकऱ्यांना पैसे जमा झाल्याचा संदेश आला आहे. पिकाची स्थिती लक्षात घेता पैसे जमा झाले आहेत. ज्यांनी पीक विमा रक्कम अगोदर अदा केली आहे त्या अशा खात्यावर पहिल्यांदाच रक्कम जमा झाली आहे. खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाच्या आधारित विमा भरला होता. खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे, परंतु अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे अजूनही जमा झालेले नाहीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना चिंता होत आहे. पीक विमा रक्कम दिवाळीमध्ये जमा करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते, परंतु पीक विमा कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे दिरंगाई झाली आहे.